जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञानज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध व तसेच युगानुयुग अंधकारात असलेलं जीवन ज्याला पुन्हा एकदा नव्याने सूर्याच्या किरणामध्ये आणणारा युग प्रवर्तक परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून आदरणीय परमपूज्य उपाध्याय आचार्य ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या चरणाशी आपलं डोकं ठेवून त्यांना सुद्धा अभिवादन करून आदरणीय भिक्खू संघ व तसेच सद्धम्म धारण करणारे सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिका, देवता, उपासक उपासिका, दायक दायिका, आजच्या या भाद्रपद अमावस्येच्या पर्वावर, त्याला भाद्रपद उत्तपादोपन म्हणतो आपण पालीमध्ये, तर ही भाद्रपद अमावस्या अतिशय ही सुद्धा अतिशय महत्वाची असते. आतापर्यंत काय झालं की आपण जे काही वाचण्यात आलं ते फक्त पौर्णिमेचेच महत्व वाचण्यात आलं. तुम्ही कधी अमावस्येचे महत्व वाचलेत नाही. तुम्ही कधी अष्टमीचे सुद्धा महत्व ऐकले वाचलेत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा अभ्यास नाही. आणि जर अभ्यास तुम्ही केला असता तर मला असं वाटते या अमावस्ये, अष्टमी जशा प्रत्येक महिन्यामध्ये अष्टमी कशा 8-8 दिवसाने 2 येतात. एक पौर्णिमा आली एक अष्टमी येते, पुन्हा एक पौर्णिमा आली, अमावस्या आली का पुन्हा अष्टमी येते. असं सर्व रीतसर अशा पद्धतीने येते. तर म्हणून त्या निमित्ताने आता माझं लक्ष, मी त्या दिवशी देवता सुक्त वाचत होतो, मला लक्ष गेलं. आता लक्ष काय असं नाही गेलं, काही ना काही कारण असते आणि कारणाने मी थोडं चिंतन आताच करत होतो. म्हणून ताजी गोष्ट सांगितलेली बरी असते. त्या देवता सुक्तामध्ये मी बघतो भगवान बुद्ध जेव्हा सद्धम्माची देशना देतात तेव्हा हे जेव्हा देवता लोक यायचे, चतुर्महाराजे, कावंतीस, यामा, तुषिता, निम्मानरती, वसवत्ती, यामा, हे जे काही 31 प्रकारचे प्लॅनेट्स मधले देवता लोक यायचे, तर हे अजिबात एकही आवाज न करता अजिबात शांत चित्ताने यायचे आणि कोणालाही कोणताही म्हणजे त्रास न होता, म्हणजे सद्धम्मामध्ये कोणताही अडथळा न पोचता ते देवता लोक, ते सत्व लोक सद्धम्म कथन करायचे.
पण थोडस करता करता फुलं सजवत आहेत, म्हणजे धर्माचा लाभही होणार नाही आणि फलशूट सुद्धा होणार नाही. पुष्पांची खूप मोठी एक वंदना असते, ज्याला पुष्पपूजा म्हणतो आपण. आणि हे पुष्पपूजा ज्याला करता आली तर समजून जायचं त्याचं गणित 30 कल्पापर्यंत तो दुर्गतीपासून वाचला. पण हे पुष्पाची पूजा वंदना करता आली पाहिजे. मी अनेकदा गायकांना बघतो, पुष्प तर देतात पण पुष्प म्हणण्याची गाथा सुद्धा म्हणत नाही. तर समजा एखाद्या व्यक्तीला जर पत्र पाठवायचं असेल ना, तर त्याचं पत्ता लिहिण्याचं महत्वाचं कारण आहे. त्याचा पत्ता जर लिहिला तर ते पत्र तिथपर्यंत पोहोचते. आणि या उपासिका निव्वळ असे फुलं देतात, पण त्या फुलाची सुद्धा गाथा म्हणत नाही. पुष्पाची सुद्धा दान देण्याची गाथा आहे, पण उपासिका तेही म्हणत नाही. मी म्हणलं का सांगायचं या उपासिकेने, राहू द्यानं, हे काही शिकत नाही, यांची काही तयारी नाही. काहून कसं? कारण तुम्हाला सर्वांना माहित पाहिजे की ज्या ठिकाणी आपण सद्धम्म श्रवण करतो, उपासिका तिथं जेवायलाच बसतात. त्यांना असं वाटतं की भंतेजीचा हे विहार म्हणजे जेवण्याचं एक केंद्रच आहे. त्यांना हे नाही माहित की आज उपवासाचा दिवस आहे, तर आपण भोजनही करत असताना दुसऱ्यांचं शील अजिबात तुटता कामा नये याची खबरदारी घेतली पाहिजे. आता एखादी व्यक्ती लोणचं खात असेल आणि एखाद्या बाजूच्या उपासिकेला वाद जात असेल, तर उपासिकेच्या चित्तात कोणतं लोणचं होय, लिंबूचं होय का नाही, मिक्स पाल होय, मग आवळ्याचं नाही 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 आवळ्याचं नाही, मग काय चिंचीचं होय, नाही नाही टमाटरचं होय. झालं, तृष्णा जागली का नाही? म्हणजे बघा, इथंच कार्यकारण भाव आहे. आपण म्हणतो ना, अविद्या पच्च्या संखार, संखार पच्च्या विज्ञान, विज्ञान पच्च्या नाम रूप पच्च्या सणा येतन पच्च्या फस्त पच्च्या वेदना, वेदना पच्च्या तना पच्च्या उपादान. तर म्हणून दायकाने समजलं पाहिजे की कुठं जेवण केलं पाहिजे, कुठं नाही केलं पाहिजे. काही काही उपासिका आपल्या लहान लहान पोरांना घेतात, त्यांना असं वाटते बाप्पा माझा लहान पोरगा आता लई शिकणार आहे एका दिवसात, बाकी दिवस आपण नुसत्या झोपा काढतो. तर अशानं काही एकही सद्धम्माची एकही वाटचाल होत नाही आणि एकही क्षण माणूस पुढे जात नाही. म्हणून सर्वात महत्वाची एक असते, आता आम्हाला पण शिकवलं जाते, जेव्हा केव्हा भिक्खू एखादी आचार्य उपाध्याय एखादी कासायची वरधारी जर धम्मदेशना देत असेल, तर त्यांनी आपापसात अजिबात बोलायचं नाही. जर समजा बोलता बोलता जर एखाद्या व्यक्तीचं चित्त जरी भटकलं तर त्याचा लई मोठं पाप कर्म लागते. आपल्या दायकांना ही गोष्ट समजली पाहिजे. मी अनेकदा दायकांना विचार करतो की या दायकांनी छोटे छोटे असे त्यांच्याकडून पापकर्म होता कामा नये. पण कसं कराल, हे फुलं सजवणाऱ्या उपासिका अर्ध्या बिघडूनच आहेत. त्यांना असं वाटते की आम्ही हे असे सजवलं, बापरे भंतेजीला वाटल की मला लई श्रद्धा आहे, बाकी मग पुढं पाठ न मांग एवढी सपाट आहे, काहीच हे नाही. पण गोष्टी करता करता सजवतात. पण असं नाही की ते सजवत असताना बुद्धाची अनुसती करता करता, बुद्धानुसती करता करता आपण सर्वांनी ते पुष्प टाकलेच पाहिजे. संघाची आहे तर संघाची वंदना करता करता पुष्प. पण बाया गोष्टी कोणत्या करत, हेच फुलं आहेत का, या संघाचे आहेत का, मग एवढेच भेटले का, त्याच उपासिका चर्चा, म्हणजे याला म्हणतात वायफळ चर्चा. त्याच्यात एकही लाभ होणार नाही. म्हणून कल्याण मित्र चांगला निवडला पाहिजे दायकांनी. कल्याण मित्र चांगलं असलेलं तर जीवनात प्रगती होते. पण जर समजा कल्याण मित्र बिघडलेला भेटला तर मग धम्मसेवक आहेत ना, हे फक्त नावासाठी असतं.
म्हणून अतिशय महत्वाचा आज अमावस्या आहे. मागच्या 8 दिवसापासून भाद्रपदला सुरुवात झाली, त्याला पोट्टपादू म्हणतो आपण. तुम्हाला माहिती असेल, मला माहित नाही की तुम्हाला माहिती आहे की नाही, मागच्या अष्टमीला या 8 दिवसाच्या आधी, इथून 8 दिवसाच्या आधी भगवान बुद्धांनी अतिशय महत्वाचं सूत्र त्या दिवसाला म्हटलेलं होतं. अतिशय महत्वाचं सूत्र भगवान बुद्धांनी त्या दिवसाला म्हटलं होतं, ते म्हणजे सल्ल सूक्त. सुत्त निपातामध्ये याचा उल्लेख आहे. आणि त्या सल्ल सूक्तामध्ये भगवान बुद्ध तृष्णेचा किती मोठा तृष्णा आहे आणि त्या तृष्णाची किती किती महत्ता आहे आणि तृष्णेमुळे व्यक्तीचं निर्वाण किती रोखू शकते त्याचा उल्लेख केलेला आहे भगवान बुद्धांनी. अतिशय महत्वाचं सूक्त आहे सल्ल सूक्त. सुत्त निपातामध्ये आपण जर वाचलं तर आपल्याला कळेल की सल्ल सूक्त अतिशय महत्वाचं आहे, कारण ते तृष्णेच्या संदर्भात आहे. तृष्णा जर असेल तसं कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा अशा 36 म्हणजे 108 प्रकारच्या तृष्णा आहेत. ज्याला ह्या 108ही तृष्णांचा नायनाट करता आला तो व्यक्ती त्या तृष्णेपासून जर मुक्त झाला तर निर्वाणाच्या प्रथम पायरीमध्ये आणि निर्वाणाच्या मार्गावर तो आरूढ होऊ शकतो. पण जर त्या तृष्णात जर समजा तुम्हाला वाटत असेल की पंतजी मी लई ध्यान करतो, लई सुपोषण करतो, तर पण तरी जर तृष्णा कमी होत नसेल तर सद्धम्माचा लाभ होणार नाही, दायकाला निर्वाणाचा साक्षात्कार होणार नाही. आपणा सर्वांचा काय उद्देश असला पाहिजे? निर्वाणाचा साक्षात्कार. पुष्प जरी दान देतो ना तर त्या पुष्पाची गाथा म्हणता आली पाहिजे. मी दायकांना नेहमी सांगतो की गाथा म्हटली पाहिजे आपण, पुष्पाची गाथा. पण दायक कधी असा विचारतच नाही की भंतेची पुष्पाची गाथा काय आहे, जी धूपची गाथा काय आहे, प्रदीपची गाथा काय आहे. पण दायक कधी विचारतच नाही, कारण कधी चित्तात उत्पन्नच होत नाही दायकांच्या. काय घडलं? अतिशय महत्वाचं घडलं, अतिशय महत्वाचं, तुम्ही विचारही करू शकत नाही. काय घडलं? या दिवसाला या अमावस्येच्या पर्वावर सर्वप्रथम भगवान बुद्धांनी अंगुलीमालाला म्हणजे अहिंसकला अंगुलीमालाला पहिल्यांदा राजगृहामध्ये चारिकेसाठी पाठवलं. आणि चारिकेसाठी पाठवल्यानंतर राजगृहाला पहिल्यांदा पाठवलं आणि तो त्याचा अनुभव अतिशय महत्वाचा होता. आणि त्या अनुषंगाला अनुसरून भगवान बुद्धांनी याच दिवसाला अतिशय महत्वाचं सूत्र म्हटलं. त्याला आपण अनेकदा महामंगल गाथा म्हणतो. महामंगल गाथेमध्ये किती आहेत गाथा? 19 गाथा आहेत. या 19ही गाथा त्या दिवसाला भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि त्या गाथेमध्ये अतिशय महत्वाचा उपदेश आहे बुद्धांनी सांगितला आपल्या मैत्रीचा. अतिशय महत्वाचं की ही महामंगल गाथा आहे ही बुद्धांनी अहिंसाला म्हणजे अंगुलीमालाला समजवल्यानंतर याच दिवसाला ही महामंगल गाथा तयार झाली. आणि याचा प्रभाव आणि बल याच्यापेक्षाही लई मजबूत असते, लई जास्त असते महामंगल गाथेचं. म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही दायकांकडे जातो करनिमित्त सूक्त महामंगल गाथा ही बोललीच जाते, कारण याच्यात बुद्धांच्या मैत्रीचं करुणेचा फार मोठा उपदेश आहे याचा. आता हे या गोष्टीचं. पण आता भाद्रपद लागायच्या आधी थोडस मागचं पण थोडस आपण तपासलं पाहिजे. आता त्या दिवशी आता मी असंच होतो माझ्याकडे
आता इथून वर्षवासाची एवढ्या दिवसाची तारखा माझ्या इथल्याच घेतलेल्या आहेत. उपासकांनी इथून इथेच पूर्ण 90 दिवसाच्या तारखा इथंच घेतलेल्या आहेत. मी म्हणलं माझ्या जेवणाचा प्रश्न सुटला. आणि बांगलादेशाची उपासिका आहे ती प्रत्येक वेळेस वर्षभर मला जेवढे चिवरं लागतील ते चिवरं दान करते. तोही प्रश्न सुटला. पण प्रश्न असा होता की माझी ज्या उपासिकेने आजीवन भोजनदानाची तारीख स्वीकारली होती तिचं कसं. म्हणजे या दोघांचाही मी जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा मला लक्षात आलं विशाखाचं. आणि विशाखा एवढ्या महत्वाचं या संदर्भात विशाखा विगार माता एवढं महत्वाचं तिचं कर्तृत्व आहे तुम्ही विचारही करू शकत नाही. मी म्हणतो आपल्या दायकांमध्ये तसं उत्पन्नही होत नाही. कधीतरी मी म्हटलं कसं तरी कधीतरी उत्पन्न व्हायला पाहिजे ना. तसं जसं तुमच्यासाठी आता तुम्हाला मागची पौर्णिमा कोणती पौर्णिमा श्रावण पौर्णिमा. एक तर या श्रावण पौर्णिमेला आनंद भंतेजी अरत्व झाले. दुसरं याच पौर्णिमेला प्रथम धम्मसंगीती झाली होती मागच्या पौर्णिमेला. दुसरं तिसरं याच दिवसाला अनाथ पिंडिकाला 160 सुत्त मुखदगत होते. याच दिवसाला वर्षवासाची जे 1 महिना उशिरा वर्षवास सुरू करतात त्याची सुरुवात असते. याच पौर्णिमेला भगवान बुद्धांनी एक दान पर्व म्हणून सांगितलं होतं की हे दान पर्व अतिशय महत्वाचं आहे. याच पौर्णिमेला भगवान बुद्ध अहिंसाला म्हणजे अंगुलीमालाला सुद्धा याच दिवसाला प्रवज्जा देतात. याच दिवसाला भगवान बुद्ध याच दिवसाला विशाखा भगवान बुद्धांना 8 वर मागते. अनेक प्रसंग आहेत. आपण फक्त हे मुबलक प्रसंग घेतो पण काही अतिशय महत्वाचे प्रसंग आहेत. तर कधी कधी चित्त जे आहे ना चित्त त्याच्यावर स्तब्ध राहते आणि आपलं चित्त काम करणं बंद करते की बाबा कसं असेल बाबा. तर आपणही समजून घेतलं पाहिजे. कारण दायक हे जेव्हा दान देतात ना तर दायकांच्या चित्तामध्ये तसा भाव उत्पन्न झालाच पाहिजे. म्हणजे तेवढं त्याचं दान जे आहे ना फलदायी ठरत असते. जर दान देत असताना जर चित्तात असा भावच उत्पन्न होत नसेल तर तुम्हाला एकही क्षणाचा लाभ होणार नाही. एकही नाही, अजिबातच होत नाही. म्हणजे आता विशाखा आहे. विशाखाना 8 वर कोणते मागितले होते सांगा. हिंगणघाटवाले 8 वर नाही माहित. मग म्हणता कसं पुढच्या बुद्धाच्या कालखंडात भंतेजी माझा जन्म हो म्हणतात. हे 8 वरच चाल. ज्या व्यक्तीला पाठांतर नसतील तर त्या व्यक्तीचा जन्म हा बुद्धाच्या कालखंडात होऊ शकत नाही. अजिबात नाही. त्याच्यातून 2 किंवा 3 गुण तरी माहिती असले पाहिजे. पहिला नंबर चॅप्टर क्रमांक 1 म्हणजे असा की विशाखा बुद्धांकडे सकाळी येते. बघा भगवान बुद्धांनी त्यावेळेस विशाखाला फक्त 8 वर सांगितले. उपोसताचा उपदेश नाही केला हे लक्षात ठेवा. उपोसताचा उपदेश विशाखाला बुद्धांनी भाद्रपद पौर्णिमेला केला. हे लक्षात असलं पाहिजे तुमच्या. 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. या दिवसाला फक्त मागच्या श्रावण पौर्णिमेत फक्त काय म्हटलं 8 वर मागितले बुद्धाला. ते अतिशय महत्व. सकाळी आली आणि आल्यानंतर तिच्या संदर्भात एक अनुभव घडला. त्या अनुभवाला अनुषंगाने तिने बुद्धाला 8 वर मागितले. भगवान बुद्धांकडे गेली आणि भगवान बुद्धाकडे गेल्यानंतर भगवान बुद्धांना म्हणते भगवान मला तुम्ही 8 वर पाहिजेत आणि 8 गोष्टींची तुम्ही मला अनुमती दिली पाहिजे. आता हे 8 गोष्टी म्हणजे कोणत्या. मी जेव्हा हे एक गोष्टीचा तुम्ही अभ्यास जेव्हा कराल जाणीवपूर्वक चित्ताला समाहित ठेवून एक गोष्टीचा जेव्हा अभ्यास कराल या 8ही गोष्टीचा तर मी म्हणेल की तिच्यासारखी त्या निगार मातासारखी आई जन्माला येऊ शकत नाही. एवढा विचार करणारी संघाप्रती
मग विचार येते की तिचा भाव तसा होता म्हणून ते वयाच्या 7व्या वर्षी शोतापत्ती फळाला प्राप्त झाली. अशीच नाही प्राप्त झाली, हिच्या चित्तात उत्पन्न होईल. काऊन? सुप्पवासा नव्हती का? होत्या. सुप्पवासा पण होती, आम्रपाली पण होत्या, सुजाता पण होती, पण त्यांच्या चित्तात उत्पन्न नाही झाले ना. पण विशाखाच्या चित्तात उत्पन्न का? जेव्हा आपण चित्ताचा अभ्यास करतो तेव्हा कळते. एक पहिलं, भगवान मला 8 वर पैकी पहिलं वर कोणतं? भगवान मला तुम्ही अशी अनुमती द्या की वर्षभर भिक्षूंना जर चिवर लागले तर ते चिवरदान देण्याची जी अनुमती, वर्षभर भिक्षूंना जे काही चिवर लागतात ते चिवर दान देण्याची अनुमती भगवान मला तुम्ही द्यावी. भगवान बुद्धाला पहिलं ऐकूनच घेतलं. दुसरं मग म्हणते विशाखा, भगवान बाहेरून जर कोणी भंतेजी आगंतुक भिक्षू जर येत असतील तर त्या भिक्षूंना सुद्धा भोजनदान देण्याची अनुमती तुम्ही मला देण्यात यावी. तिसरं म्हणते भगवान तुमच्या परवानगीने जर एखादी भंतेजी दुसऱ्या विहारात जात असतील, दुसऱ्या प्रदेशात जात असतील तर त्यांना सुद्धा भोजनदान देण्याची अनुमती मला देण्यात यावी. किती झाले जी? किती झाले? 3 झाले का? हे बरोबर लक्षात राहतं. 3. चौथं, भगवान एखादी भिक्षू जर आजारी असेल तर त्यांना सुद्धा भोजनदान देण्याची मला अनुमती देण्यात यावी. किती झाले? 4 झाले. आता 5वं, भगवान जे भंतेजी आजारी आहेत त्यांची सेवा जर एखादी भिक्षू जर करत असेल तर त्या भिक्षूला सुद्धा, जा तिकडे दाजी, चपला घालून असेल तर आपलंच घर होय, आपल्या घरी तसे चपला घालूनच चालतात ते, काही वाटतच नाही उपाशी केले. भंतेजी बसून चपला कशा घा म्हणजे नंबरा जाणून दाखवतात. हे कोणत्या नंबरवर होतो जी? हे असे मार येतात ना तर मग हे होऊन जाते. 5वं, तर जे कोणी भंतेजी आजारी असतील त्यांची सेवा करणारे जर भिक्षू असतील त्यांना सुद्धा भोजनदान देण्यासाठी मला तुम्ही अनुमती देण्यात आली. किती झाले? 5. आणि 6वं, तुम्ही तिकडे देता इकडे यायचं नाही. तर किती राहिले? 6वं की भंतेजी भगवान मला अशी अनुमती देण्यात यावी की जर कोणी भिक्षू जर आजारी असतील त्यांना सुद्धा औषध देण्यासाठी मला ती अनुमती देण्यात यावी. किती झाले जी? 6. आणि 7वं की भगवान मला तुम्ही भिक्षू संघाला किंवा भिक्खुनींना रोज सकाळी तांदळाची खीर दान देण्याची सुद्धा अनुमती देण्यात यावी. तर भगवान बुद्ध हे 7वं ऐकून घेतात आणि 8वं म्हणतात, भगवान तुम्ही मला 8वी अनुमती द्या की जर भिक्षुणी असतील तर भिक्षुणींना सुद्धा वापरायचे जर वस्त्र लागत असतील तर ते सुद्धा तुम्ही मला काय करा? दान देण्यासाठी अनुमती देण्यात यावी. अशा 8 वस्तू जेव्हा भगवान बुद्धाला वर मागते विशाखा, तर भगवान बुद्ध पहिल्याच याच्यात होकार देत नाही. भगवान बुद्ध विचारतात तुला का असं तुझ्या चित्तात? कारण भगवान बुद्ध असतात. बुद्ध प्रत्येकाच्या चित्ताचा अभ्यास करतात. प्रत्येकाच्या चित्तात काय सुरू आहे, तिची चेतना कितपर्यंत आहे, खरंच त्यांचं चित्त लोभमूलक आहे की लोभमूलक आहे की द्वेषमूलक आहे की मोहमूलक आहे, वितर्कमूलक आहे, बुद्धिमूलक आहे, हे भगवान बुद्ध ओळखतात. आणि विशाखाला बघितलं आणि बघितल्यानंतर विशाखाच्या चित्तात सुरू होतं. विशाखाला म्हटलं, अगं विशाखे, पहिलं जे तुने वर मागितलं, का बरं तुला असं वाटते की भिक्षूंना आपण
भिक्षूंना काय केलं पाहिजे, म्हणजे आजीवन मी वर्षभरामध्ये जेवढे चिवर लागतील तेवढे मी चिवर काय करेल, दान करेल. तर बुद्ध म्हणतात, तर असं तुझ्या मनात का आलं विशाखे? तेव्हा विशाखा म्हणते, भगवान जेव्हा मी भिक्खू संघाला भोजन दानाला निमंत्रित केलं होतं, तर निमंत्रित केल्यानंतर सर्व भंतेजी पाण्याने ओले झाले आणि ओले झाल्यामुळे सर्व भंतेजी जेव्हा माझी दासी जेव्हा बोलवायला गेली भोजनदानासाठी, तेव्हा ते दृश्य दिसलं की भिक्षूच्या अंगावर एकही कापड नव्हता आणि भिक्षू निर्वस्त्र होते. आणि हे चित्र तिने बघितलं आणि सारे भिक्षू सारे हे जे चिवर होते ओले चिप्प झाले होते आणि वाढत होते. आणि अशामुळे ती हे जे दृश्य आहे ते दृश्य ते त्या विशाखाला सांगत गेली त्यांची दासी. आणि म्हणून मला असं वाटतं भगवान की दायकांची आणि लोकांची संघावरची श्रद्धा ही अटूट असली पाहिजे. म्हणून त्यांना एक जरी समजा चिवर जरी ओलं झालं तरी 3 चिवराची जरी तुम्ही अनुमती देत आहात तरी त्यांना चिवरा म्हणजे वर्षभरात त्यांना जे चिवर लागतील तर त्यांना चिवर दान देण्याची तुम्ही मला काय करा, अनुमती प्रदान करा. असं होय का म्हणतात भगवान बुद्ध? हो म्हणते भगवान, असं होय, म्हणून मी चिवराची अनुमती मागत आहे. ठीक आहे म्हणते, पहिली क्रमांकाची दिली म्हणतात. मग दुसरं काऊन म्हणतात की जे बाहेरून भंते जे आलेत, आगंतुक भिक्षू म्हणतो आपण त्याला, तर त्यांना सुद्धा भोजन दान देण्यासाठी का तू असा हट्टास करते, ते इकडे येऊन भोजन दान करू शकतात. तेव्हा विशाखा म्हणते भगवान, जेव्हा जेव्हा कोणी आगंतुक भिक्षू आले तर येत असताना कधी कधी त्यांना मार्ग माहीत राहत नाही आणि मार्ग माहीत नसल्यामुळे ते भिक्षू इकडे तिकडे फेरफटका करत असतात. आणि फेरफटका करत असताना त्यांचा भोजनाचा वेळ हा हुकून जातो, म्हणजे निघून जातो आणि ते दिवसभर उपाशी राहत असतात. तर म्हणून म्हणते भगवान, मला ही अनुमती देण्यात यावी की आगंतुक भिक्षू बाहेरून येणारे जे भिक्षू असतील तर कमीत कमी मी त्यांच्या भोजनदान म्हणजे आजीवन देत राहील. दुसऱ्या क्रमांकाचं समजलं का हिंगणघाटवाले आई? तिसऱ्या क्रमांकाचं की जो कोणी भिक्षू जात असेल, म्हणजे भगवंतानी सांगितलं की जा बाबा तू या ठिकाणी जाऊन तिथे तू थांब त्या विहारात. तेव्हा विशाखा म्हणते भगवान, ते जर व्यक्ती जर इथून परगावी जर जात असतील आणि जाता जाता जर त्यांना उशीर होत असेल तरी सुद्धा त्यांच्या भोजनाचा वेळ हुकू शकतो आणि ते भंतेजी उपाशीच राहू शकतात. त्याचं अंतर किती आहे. आणि जात असताना समोरचं गाव हे जर दूर असेल, वेळेवर त्यांना चालिका जर नाही मिळाली तर भगवान ते भिक्षू हे उपाशी राहतील. तर म्हणून मला ही अनुमती द्या की बाहेरून येणारे म्हणजे समजा इथून जाणारे जर भिक्षू असतील तर मला ती अनुमती द्या त्यांना भोजन दान देण्याची. तर भगवान म्हणतात असं आहे का? ठीक आहे म्हणतात, तिसऱ्या क्रमांकाची दिली म्हणतात. आता चौथ्या क्रमांकाची भगवान म्हणतात, अनेक काही भिक्षू हे आजारी असतात आणि आजारी असताना ते भिक्षू उठू शकत नाही आणि जाऊ शकत नाही आणि त्यांचा आजार मोठा असल्यामुळे ते उभं सुद्धा राहू शकत नाही. मग अशा वेळेस ते चारिका सुद्धा कशा करतील? मग अशा अवस्थेत ते भिक्षू टिकलेच पाहिजे धम्मासाठी. त्यासाठी मला सुद्धा अनुमती द्या भगवान की तुम्ही काय करा, मला रोगी भिक्षूंना आजीवन भोजन दान देण्याची अनुमती द्या. हे कितव्या क्रमांकात झालं? चौथ्या. आणि पाचव्या क्रमांकाचं कोणतं की जो आजारी भिक्षूंची सेवा करत असेल त्यांना सुद्धा भोजन दानाची मला सुद्धा अनुमती देण्यात यावी. तर म्हणतात याला कशाला पाहिजे अनुमती? नाही म्हणते भगवान, एखादी जर आजारी भिक्षू असेल आणि त्या आजारी भिक्षू सोबत एखादी भिक्षू जर सेवा देत असेल तर सेवा देता देता त्याला जर उशीर जर झाला तर तो उशिराच्या याच्यात गाव दूर दूर असतात आणि चारिकाला जात असताना जर वेळेवरच त्याचा जर वेळ जर झाला तर तो भिक्षू दिवसभर उपाशी राहील आणि तो जर उपाशी जर राहिला तर तो त्या आजारी भिक्षूची सेवा तरी कशी करेल? म्हणून म्हणते भगवान, तुम्ही मला अनुमती देण्यात यावी की जे कोणी भिक्षू आजारी आहेत तर त्या आजारी भिक्षू सोबत जे सेवा देतात, सेवा शुश्रूषा करतात, त्यांची सुद्धा भोजन दान देण्यासाठी
त्यांना सुद्धा अनुमती देण्यात यावी. किती झाले किती झाले किती झाले जी 5. बरोबर डोकं जागावर ठेवा आणि ऐका. आता 5वं की म्हणते भगवान मला एक अनुमती द्यावी औषधी दान देण्याची. म्हणते की अनेक भिक्षू आजारी आहेत आणि त्या भिक्षूंना औषधी मिळेल नाही मिळेल काय मिळेल कोणी विचारते कोणी नाही विचारत, पण ही अनुमती मला देण्यात यावी. ही अनुमती देण्यात यावी. का अनुमती देण्यात यावी की त्यांना म्हणजे जेव्हापर्यंत आजीवन मला त्यांना औषधी दान देण्याची अनुमती देण्यात यावी. ठीक आहे म्हणतात. किती झाले जी 6. किती झाले 6 झाले का 5 झाले 6. आणि 7वं की भगवान मला सुद्धा सकाळी सकाळी तुम्हा सर्वांना तांदळाची खीर बनवून मला सुद्धा दान देण्याची अनुमती देण्यात यावी. त्याला यवागो सुद्धा म्हणतो आपण. तर बुद्ध म्हणतात का बरं ही का अनुमती पाहिजे ग विशाखा. तर बुद्ध म्हणतात भगवान सकाळी सकाळी जर ही तांदळाची जर खीर जर खाल्ली तर शरीरामध्ये एक ताजतवानाची एक लाट सुरू होते आणि भिक्षू सकाळी सकाळी एकदम ताजतवाने आणि निरोगी सुद्धा राहू शकतो. म्हणून ते त्यासाठी मला सकाळी सकाळी तांदळाची खीर तुम्ही दान देण्यासाठी अनुमती देण्यात आली. झाली किती 7. आणि 8वं की भिक्षूंना सुद्धा भिक्षुणींना सुद्धा वस्त्रदान देण्यासाठी. हे कशासाठी कर एका ठिकाणी काही गणिका असतात आणि काही भिक्षुणी असतात. त्या आंघोळी करत असताना काही लोक निर्वस्त्र बघतात तर त्यासाठी सुद्धा भगवान म्हणतात की त्यांना सुद्धा वस्त्रदान देण्यासाठी मला सुद्धा अनुमती देण्यात यावी. म्हणजे अशा 8ही गोष्टीचं विशाखा जेव्हा दान देते 8 वर मागते तर तेव्हा मी विचार करतो की त्या विशाखाच्या चित्ताची चेतना किती दुर्लभ असेल. आता तुम्ही विचार करत नाही. आपण काय करतो मला बहुतांशी उपासिका दिसतात तशा. उपासिका काय म्हणतात हे भंतेजी कुठून आले. समजा एखादी भंतेजी जर समजा बाहेरून आले ते भंतेजी कुठून आले त्यांचा भला त्यांना जेवणारे नाही विचारतील पहिले त्यांची इन्क्वायरी करतील. इन्क्वायरी केल्यानंतर मग अर्धा वेळ त्या इन्क्वायरीतच जाते. मग 2-4 असतात तिथं कारागीर ते म्हणतात नाही मला डाऊट येत आहे हे बरोबर नाही असं नाही तसं नाही आणि त्याच्याने सारा वेळ हा भोजनदानाचा हुकून जातो. मग हे आपले कुशल कर्मात जमा होईल का अजिबात नाही. म्हणून दायकांनी हे समजून घेतलं पाहिजे आपल्याकडे जर कोणी भिक्षू आगंतुक जरी येत असेल तरी त्यांना भोजनदान आपण दिलं पाहिजे. पण तुमच्या चित्तात उत्पन्न होते का अजिबात नाही. तुम्हाला काय पाहिजे ओळखीचे भंतेजी असतील ना मग एक काय 4 भाज्या बनवू द्या ना. बाकी नवीन भंतेजी असतील तर त्याला एकाच भाजी मध्ये भागवून टाकू. आपलं असतं मला पायामध्ये नाही श्रद्धा आहे का संघावर नाही. तर मी म्हणतो दायकांमध्ये आज जरी होणारा जरी श्रमण असेल भिक्षू असेल तरी आपली श्रद्धा ही त्यांच्यावर अटूट असली पाहिजे. मी जेव्हा विशाखाच्या संदर्भात बघितलं आजीवन चिवरदान देण्याचं तुम्ही संकल्प कधी केलाय का नाही. आता जो व्यक्ती कधी असा चित्तातच उत्पन्न करत नाही कासाय चिवर आपण कसं एखाद्या निमित्ताने दान देतो पण विशाखाचं तसं नव्हतं दायकांनो. विशाखा खूप उत्तम पद्धतीने जेव्हा चिवरदान द्यायची वर्षभरात जेव्हा जे कोणी भिक्षू असेल मग ह्या पुण्याचं बल काय कमी असेल का जेव्हा त्याचे पूर्वजीवन आपण तपासतो विशाखाचे की हिच्या चित्तात कसं उत्पन्न. कारण सर्वात महत्वाचा प्रश्न असा तयार होतो की वयाच्या 7वं वर्ष लय चंचलतेचं असते. कारण एवढ्या वयाचे झाले असताना एवढं चंचल चित्त आहे तर 7व्या वर्षात ती जर उपासिका विशाखा स्वतःपत्ती फळ प्राप्त होत असेल तर तिचं मानस कसं असेल तिच्या चित्ताचा अभ्यास कसा असेल तिने म्हटलं कसे असेल हे सर्वात मोठं समजण्यायुक्त आपल्या दायकांना आहे. म्हणून तुम्हा उपासिकेले जर समजून घ्यायचं असेल तर विशाखाचा अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे. तिने अतिशय महत्वाचं म्हटलं की 6वं की मी आयुष्यभर औषधी दान देईन.
आणि तुम्ही उपासिका औषधी दान देता का? देता का औषधी? अजिबात नाही. हे कधी एखादी मेसेज आला, एक भंतेजी बिमार आहे, तर त्या बिमार भंतेजीने तुम्ही काही दान करा, तेव्हाच आपल्या उपासिका हळूहळू हळूहळू दान जमा करत असतात. पण दायकांना तुमच्या चित्तात उत्पन्न होत का नाही की एक तरी तापाची गोळी, एक तरी उलटीची गोळी सरळ होण्यासाठी, एक गोळी एकदम मळमळची गोळी, एक गोळी एकदम खोकल्याची, एक सर्दीची, तुम्ही हे सरी कधी आणत नाही ना. आता काही आणतात उपासिका तशा, हो, नाही तर मनात भरती आम्ही आणतो तरी आमचं नाव नाही घेतलं, तर काही लोक आणतात. ते पौर्णिमा अमावस्यासारखे रोज काय नेहमी आणत नाही. हो, तर दायक मग विचार आला, कधी तुम्ही तपासा विशाखा कधी आजारी पडली होती का? विशाखा का आजारी पडली नाही? कारण तिने असं कोणताच वेळ नाही की त्या वेळेला बुद्धाला असो संघाला असो औषधी दान दिले नाही. त्याला वेसज्ज दान म्हणतो आपण, त्या दानामध्ये वेसज्ज दान म्हणतो, तर तिने कधीच दान दिलं नाही, अजिबात नाही. साधा आपण एक बुद्धाले फुल दान आणायचं म्हटलं तरी आपण उपासक इकडून तिकडं घेतो, तिकडून इकडं घेतो, आपण आणत नाही. तर हा पुण्यकर्माचा संग्रह होत नाही दायकांना. आणि म्हणून दायकांनी हे समजून घेतलं पाहिजे या सर्व गोष्टी. म्हणून आता जसं ही जरी पौर्णिमा आता समजा येणारी राहील, तर ही पौर्णिमाही अतिशय महत्वाची आहे. ही पौर्णिमा एवढी महत्वाची आहे, ही महत्वाची आहे कारण लोक काय करतात, मी लोकांची टेंडेन्सी बघतो, चेतना बघतो लोकांची. लोक म्हणतात भंतेची पौर्णिमेची द्या ना, अमावस्येची द्यास नको. तो उपासिकेला वाटतं की कार नुसतं देतं ना, दिसते ना, चंद्रही दिसत नाही म्हणजे आपली तारीख कारीस आहे का काय असं. आता त्यांनी समजा ते आणले तर म्हणजे बुद्धाच्या कालखंडात त्यांचा जन्म होईल. पण ह्या 8 गोष्टी जर माहित नाही राहतील तर मग ते थोडासा वेळ लागेल. मग ते या 8 गोष्टी पाठांतर होणं अतिशय महत्वाच्या आहेत. तर म्हणून बुद्धाच्या या गुणांना आपल्याला 8ही गोष्टींना तुम्हा सर्वांना माहिती असलं पाहिजे बुद्धांच्या, तेव्हा कुठे दायकांमध्ये तो भाव उत्पन्न होतो. आणि आजची जे भाद्रपद पोट्टपाद अमावस्या आहे, या दिवसाला प्रथम भगवान बुद्धांनी महामंगल गाथा, अतिशय महत्वाची गाथा आहे. तुम्ही जर वाचून बघाल तर, मी जेव्हा वाचतो तर मी असं वाचत नाही, माझं वाचण्याची पद्धत एक वेगळी आहे की मी रेफरन्स काढतो की कमीत कमी दायकांमध्ये ती गोष्टी समजलीच पाहिजे. जसं आता जर आपण एखादी समजा आता, पण हे करण्याच्या आधी भगवान बुद्धांनी राजगृहाला असाच अंगुलीमाल भंते होते आणि अंगुलीमाल भंते राजगृहाला आपलं भिक्षापात्र घेतलं आणि जाऊन गेल्याबरोबर त्या भिक्षापात्राला हातात घेतलं आणि हातात घेतल्यानंतर इरियापतपंचं ध्यान करत करत ते या राजगृहाच्या दिशेने गेले, राजगृहाला गेले. आणि राजगृहाला जसं जातात, साऱ्या लोकांनी जेव्हा त्या अंगुलीमालाला बघितलं तर लोकांची जे लोक चांगल्या पद्धतीने चालत होते त्या सर्वांमध्ये सोसाट्याचा वारा सुटला आणि सर्व लोकांची उलटापालट होणं सुरू झाली. काही लोक इकडे धावायचे, काही लोक तिकडे धावायचे, काही लोक अरे डाकू आला, कोण डाकू आला? अंगुलीमाल आला. असं नाव जसं ऐकलं तसं लोक थरथराट आला आणि थरथराट आल्यामुळे लोक, आणि जेव्हा बघितलं तर मग पाहिलं की हा याच्या हातात तर भिक्षापात्र आहे, हा कासाई चिवणधारी आहे, म्हणजे हा व्यक्ती शांत आहे. एका व्यक्तीने घेतला आणि उचलला दगड आणि त्याच्या डोक्यावर फेकून मारला अंगुलीमाल भंतेजींच्या. अंगुलीमाल भंते शांत होते, कारण त्या राजगृहामधील सुद्धा काही लोक असे होते की कोणाच्या भावाला मारलं होतं, तर कोणाच्या बहिणीला, कोणाच्या ताईला, कोणाच्या आईला, कोणाच्या वडिलाची हत्या करणारा जर कोणी असेल तर हा अंगुलीमाल होता.
तर निश्चित सर्वांचा राग होता त्या अंगुलीमालावर. प्रत्येकाने कोणी दगड मारलं तर कोणी काडी मारली तर कोणी जे हातात आलं ते मारणं सुरू केलं. आणि ते मारणं सुरू करता करता शेवट भिक्षाटन करायला गेलत असताना असं कोणतंच घर सुटलं नाही की ज्या व्यक्तीने त्याच्या डोक्यावर काय हाताला काय पूर्ण. शेवट भिक्षा पात्रामध्ये पिंडपात तर आलं नाही, फक्त रक्त जे होतं ते रक्त सारं त्यांच्या भिक्षा पात्रात साचून गेलं. आणि साचल्याबरोबर एकदम सुंदर ते चालत आले होते, पण ते जात असताना लखडता 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 ते गेले. आणि गेल्याबरोबर असे भगवान बुद्ध असे डोळे बंद करून असतात आणि भगवान बुद्धाच्या समोर भिक्षापात्र ठेवतात आणि वंदन करतात. आणि ते भिक्षापात्र घेऊन बाजूला बसतात. आणि बाजूला बसल्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात, अरे अंगुलीमाला, भिक्षा मिळाली? तर अंगुलीमाल सुद्धा म्हणतो, हो बनते भगवान, भिक्षा तर मिळाली. तर बुद्ध म्हणतात, अंगुलीमाला कोणती भिक्षा मिळाली? तर अंगुलीमाल म्हणतो, भगवान माझ्या कर्माचा विपाक मिळाला. ती सर्वात मोठी काय मिळाली? भिक्षा मिळाली. तसं भगवान बुद्ध डोळे उघडतात आणि बघतात काय की अंगुलीमाल सारं रक्तबंबाळ. भगवान बुद्ध लगेच आपल्या आसनातून दूर सरतात आणि लगेच अंगुलीमालाला जवळ घेतात आणि अंगुलीमालाचं रक्त सारं पुसून काढतात भगवान बुद्ध. आणि पुसून काढल्याबरोबर भगवान बुद्ध त्यावेळेस अंगुलीमाला, तू काय बोलला आहेस का? नाही म्हणते भगवान, जेव्हा जेव्हा ते मला मारत होते, जेव्हा जेव्हा मला दगड फेकून मारत होते, जेव्हा जेव्हा मला शिव्या देत होते, तेव्हा तेव्हा त्या सर्वांप्रती मला करुणाच उत्पन्न होत होती. करुणाच उत्पन्न होती, एक क्षण सुद्धा कुणाप्रती द्वेष उत्पन्न झालेला नाही. हो का म्हणतात, ठीक आहे म्हणतात, हे उलट चांगलं आहे म्हणतात. तेव्हा भगवान बुद्ध त्याला महामंगल गाथा सुद्धा त्याच दिवसाला सांगतात की महामंगल गाथा म्हणजे काय असते. आणि ही महामंगल गाथा आपण म्हणतो ना, महाकारुणिको नाथो हिताय सब पानिनं पुरेत्वा पारमे सब्बा पत्तो संबोधि उत्तमं एतेन सच्चवज्जेन होतु ते जय मंगलंती. तेव्हा ही गाथा भगवान बुद्ध जेव्हा म्हणतात, सांगतात, त्याचं महत्व पटवून सांगतात. तिथे फक्त अंगुलीमालच बनतेजी राहतात असं नाही, अनेक भिक्षू असतात, अनेक दायक असतात, अनेक देवता लोक असतात. आणि ते सुद्धा ही धम्मदेशना बघून ऐकून कोणी श्रोतापत्ती होते तर कोणी सकृदागामी, कोणी सकृदागामी होते तर कोणी अनागामी होते, तर काय काय लोक तर अरथही पराला प्राप्त होतात. तर म्हणून दायकांनो, कोणतीही गोष्ट जेव्हा भगवान बुद्ध मैत्री समजावून सांगतात, तर ही मैत्री तुम्ही आम्ही सर्वांनी करता आली पाहिजे. मैत्री निव्वळ फक्त तेरा मंगल मेरा मंगल असं म्हणल्यानं होत नाही. आपल्या शरीराच्या साऱ्या संवेदनांचा अभ्यास करता आला पाहिजे आणि अभ्यास करून आपल्या संपूर्ण शरीराच्या अंग प्रत्यंगाला तपासता आलं पाहिजे. कुठेतरी तर दुःखद संवेदना नाही आहे. आणि जर जेव्हा हे संपूर्ण शरीर आपल्याला स्वतःला गवाही देईल की आता माझ्या शरीरात कोणतंही दुखणं नाही, म्हणजे डोक्याच्या टाळूपासून ते पायाच्या तळव्यापर्यंत सार 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 सुखद संवेदनाने माझी संपूर्ण प्रवाह वाहत आहे, तेव्हा कुठे तुम्हाला मैत्री करता येईल. आणि मैत्री करत असताना या भूमीला जरी तुम्ही साक्षी ठेवलं तरी ही भूमी सुद्धा, ही मेदनी सुद्धा तशा पद्धतीने ती मैत्री तुमच्या चित्तात उत्पन्न होऊन ती भूमी सुद्धा, तो निसर्ग सुद्धा तसा काम करेल दायका. तर म्हणून उपासकांनी ह्या गोष्टी समजून घेतल्याच पाहिजे की जेव्हा केव्हा आपण कुशल कर्म संपादित करतो, गरज नाही आहे खूप मोठं करण्याची, पण गरज आहे तुम्ही जे करता ना ते करत असताना चित्तातला भाव कसा उत्पन्न. गणित सारे तसेच ठरतात. तुमच्या मरण्याच्या 2 मिनिटं आधी जे काही भाव उत्पन्न होतो,
जो काही भाव, जे काही चित्त उत्पन्न होते, तर तीच तुमचं आयुष्याची गोळाबेरीज असते. आणि तेव्हाच तुम्ही च्युती होऊन दुसऱ्या ठिकाणी जे प्रतिसंधी घेतात ते तुमचं संपूर्ण जीवनाचं उत्तर असते. तर म्हणून गायकाने समजून घेतलं पाहिजे. जसं एक 5 मिनिटासाठी सांगतोय, तसं एक लक्षात आलं की येणारी भाद्रपद पौर्णिमा, आता भाद्रपद पौर्णिमा तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्याला तुम्ही मधु पौर्णिमा पण म्हणतो. आता मधाचं तुम्हाला सर्वांना माहित पण आहे. पण त्यावेळेस अनेकही काही महत्वाच्या बाबी होत्या, त्या सुद्धा अशा घडल्या. त्या म्हणजे कोणत्या? त्या म्हणजे पहिल्यांदा जेव्हा संगायन घडलं, 4थं संगायन, तेव्हा सुद्धा हे जे काही सुत्त होते, जे त्रिपिटक होतं, ते फक्त मुखद्गत होतं 3ऱ्या संगायनापर्यंत. परंतु जेव्हा 4थं संगायन जेव्हा घडलं, तेव्हा प्रथमतः लिपिबद्ध म्हणजे या भाद्रपद पौर्णिमेला झालं. दुसरं, याच पौर्णिमेला भगवान बुद्धाने, भाद्रपद पौर्णिमेचं बोलतो याच पौर्णिमेला भगवान बुद्धांनी विशाखाला आर्य उपोषणाचं महत्व सांगितलं. आर्य उपोषण, बाकी जे 2 उपोषण होते ते नाही, आर्य उपोषण समजून सांगितलं भगवान बुद्धांनी. तिसरं, याच दिवसाला भगवान बुद्ध पहिल्यांदा श्रीलंकेला गेले. चौथं, याच दिवसाला तपस्सू आणि भल्लिक यांनी प्रथम श्रीलंकेला स्तूपाची निर्मिती केली. आणि 6वं, याच दिवसाला भिक्षुणी संघाची सुद्धा स्थापना झाली. असे अनेक विषय आहे, तुम्हाला सांगायला जायचं तर लईच आहे. ते आता मला हळूहळू माझ्या टावर जसं जाते तसं मला लक्षात येते. नाही तर हे काय असं काय हे येत नाही. तुम्हाला पाहिल्याबरोबर मी विसरूनच जातो. हो, पण मग कधी कधी भगवान बुद्धाला आठवण करतो, तर मग कधी कधी आठवण येते, नाही बाबा थोडं सांगितलं पाहिजे. पण कधी कधी तुम्हाला नाही आलं तर मग मी माझ्या सारे गणित विसरून जातो. मग मला असं वाटते भक्तजी आणले का सांगावं काय नाही. तर या दिवसाला फक्त भगवान बुद्धांनी तिला आर्य उपोषण सांगितलं. आर्य उपोषण सांगत असताना फक्त मला एक आठवते, आर्य उपोषण सांगत असताना विशाखाला जेव्हा आर्य उपोषण जेव्हा सांगतात भगवान बुद्ध, तेव्हा विशाखाच्या चित्ताची चेतना पुन्हा बदलते. आणि हे आर्य उपोषणाचं महत्व कुठं सांगतात भगवान बुद्ध? विशाखेला जेतवनामध्ये आर्य उपोषणाचं महत्व सांगतात. विशाखाला माहीत असलं पाहिजे तुमच्या सर्वांना. उपोषणाचं महत्व भगवान बुद्ध विशाखाला आर्य उपोषणाचं महत्व हे जेतवनात सांगतात. आणि जेतवनात सांगितल्याबरोबर तिच्या चित्ताची चेतना एवढी बदलते आणि लगेच इथून त्या श्रावस्ती पासून पूर्व भागामध्ये एक जागा असते, त्याला पूर्वाराम म्हणतो. त्या पूर्वाराम मध्ये भगवान बुद्धाला दान देण्यासाठी 27 कोटी सुवर्ण मुद्रा ती खर्च करते. किती 27 कोटी, हे लक्षात असलं पाहिजे तुमच्या. 27 कोटी सुवर्ण मुद्रा, लोखंडाच्या नाही, स्टीलच्या नाही, किती सुवर्ण म्हणजे सोन्याच्या मुद्रा. किती मोठं दान झालं. फक्त भगवान बुद्ध तिला आर्य उपोषणाचं महत्व सांगतात. म्हणून तेवढाच अनाथ पिंडिकही तेवढा पुण्यवान आहे की शेवटच्या क्षणाला सर्व दान देऊन त्याच्याकडे काहीच उरत नाही. मग मी तर खाली हात जाणार नाही, भगवान बुद्धाकडे काही ना काही दान देईल. तर मग दान काय द्यायचं? माझ्याकडे तर काहीच दान द्यायला नाही. शेवट काय करते? घराजवळची माती घेते, आपल्या घरातली माती घेते आणि ते बोधिवृक्षाला दान देते. म्हणजे किती मोठी चेतना. तुम्ही आणली का माती? का हिंगणघाटवाल्या आई आणल्या माती दान द्यासाठी? अजिबातच नाही. बोधिवृक्षात चित्तात तरी पुढच्या बुद्धाच्या कालखंडात जन्म पाहिजेच. जन्म ग्रहण करण्यासाठी असं करणं म्हणजे लोभ आहेच का नाही? गेला का लोभ? नाही गेलो, तो जाईल नाही. हो, तर यासाठी काय पाहिजे? यासाठी या बुद्धाच्या कालखंडात जन्मग्रहण करण्यासाठी तसं तुम्हाला खतपाणी घालावं लागेल. गरज नाही आहे खूप मोठा. एक विहिरीतलं जरी पाणी आणलं ना आणि दान जरी दिलं, पण चित्ताची चेतना योग्य असेल ना, तरी ते उत्तम दानामध्ये तुमची गणना केली जाते.
आणि कोणी जर बाटलाही देत असतील पण ते दान देत असताना गाथा जर म्हणत असेल आणि भाव नसेल तर लाभ नाही. म्हणून भगवान बुद्ध नेहमी सांगतात, मग ते कोणी असो, ती पटाचारा असो की आम्रपाली असो की सुजाता असो की उत्पलवन्ना असो की कोणी असो, भगवान बुद्ध नेहमी दायकांना सांगतात की सर्वात मोठं, तुमचं सर्वात मोठं आणि महत्वाचं जर गणित जर ठरत असेल तर तुमच्या चित्ताच्या चेतनेवर अवलंबून आहे. आणि चित्ताची चेतना जर दायकांनो, मला असं वाटतंय तुम्ही जे काही श्रद्धेने करता ते तुम्ही उत्तम केलंच पाहिजे. मला असं वाटतं की तुम्ही जे काही दान देता त्याचा सद्धम्मामध्ये तुम्हाला खूप लाभ झाला पाहिजे. तुम्ही जे काही धर्म लाभ करून घेता त्याचा सुद्धा तुम्हाला खूप मोठा लाभ झाला पाहिजे. फक्त निवड तुम्ही दान देता म्हणून तेव्हा तो व्यक्ती धम्मामध्ये प्रतिष्ठित होतो. आणि प्रतिष्ठित होण्यासाठी दायकांना तुम्ही खूप प्रयत्न करत आहात. या प्रयत्नाला तुमच्या सर्वांनी जे काही आज उपासक उपासिकेने जे काही दान देतात, जे काही हे करतात, तर त्या सर्व पुण्यकर्माचं तुमच्या सर्वांना खूप जास्त लाभ झाला पाहिजे. जे व्यक्ती दान देत असतात, भोजन दान देतात, संघाला दान देतात, लय दुर्लभ आहेत उपासिका की त्यांना संघाला दान देण्याची तेवढी संधी प्राप्त होते. तर प्रत्येकांचं तेवढं पुण्यकर्म, तेवढं कुशल कर्म हे संग्रहित होते. आणि या कुशल कर्माच्या आधारावर तुमचं सर्वांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो. आपल्या शब्दांना विराम देत असताना आपल्या भाईमंगल जीवनाची कामना करतोय. शबीतियो विभजन्तु सब लोगो विनसतु माते भवन अंतरायु सुखी दीर्घायुको भव. अभिवादनशीलीश निच्छन वड्ढापचारिणो चत्तारो धम्मा वड्ढन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति. भवतु शबमङ्गलं रक्षन्तु शब देवता. सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु शब मंगलम रक्षन्तु शब देवता. सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु शब मंगलम रक्षन्तु शब देवता. सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. सुखेन दुःखान धान पच्योंतो सुखी हो मंगलो कल्याण. साधू साधू साधू. एक सूचना आहे उपासकांना, दायकांना. ती सूचना म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धांत कथा.